नमस्कार मित्रांनो, मी चंद्रकांत राऊळ आपलं कोकण या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज आपण एका नवीन वनस्पतीची माहिती घेणार आहोत। या वनस्पतीचं जर तुम्ही तेल काढलात तर ती वनस्पती तुम्हाला म्हणजे विशेषतः महिला वर्गांसाठी खास उपयोगित आहे। म्हणजे काही महिलांना केस गळती किंवा डोक्यात कोंडा होणे किंवा केसांची वाढ न होणे अशा बऱ्याच समस्या असतात। तर त्या समस्या ह्या तेलाने तुमच्या सुटून जातील। म्हणजे आपली शाली आत्या आहे, तिला माहीत आहे ते कुठल्या प्रकारे ते तेल बनवतात। तर ते वनस्पती जमा करून त्याचं तेल बनव। तर आता आपण आलेलो आहोत शाली आत्याच्या घरी। तर आपल्याला ती आता दाखवणार आहे की कुठली वनस्पती आहे आणि तिचं असं काय महत्त्व एवढं आहे। तर विशेषतः हाच आपला एपिसोड जो आहे तो आपल्या महिला वर्गासाठी, आपल्या बहिणींसाठी आणि आपल्या मातेंसाठी हा खास महत्त्वपूर्ण ठरणार आहे। आधी सांग ते कुठली वनस्पती वगैरे काय ते नाव सांगशील जरा आपल्या। कारिंदा आणि मेका ते दोनही वस्तू एकत्र करायची आणि त्याचा तेल काढायचा। म्हणजे बायकांच्या डोकीत तो ह्या जाताना कुंडा बिंडा खाज खाता किंवा केस ते गळतं त्याच्यावर उपाय केस वाढण्यासाठी आणि डोक्याबाय शांत राहतात। चरभर जाताना डोक्यात। तर ही वनस्पती म्हणजे कोकणामध्ये त्याला कारिवंदा म्हणतात आणि त्याचं शास्त्रीय नाव काय आहे ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकीन की त्याला काय म्हणतात त्या वनस्पतीला। तर आता आमच्या इथे कारिवंदा म्हणतात, तर तुमच्या इथे काय म्हणत असेल त्या वनस्पतीला मला नक्कीच कमेंट करून सांगा। तर आता आपण जाणार आहोत ती कारिवंदा ही वनस्पती काढायला। चला तर मित्रांनो, बऱ्याचशा अशा वनस्पती आहेत त्या आपल्याला माहीत असाव्या लागतात। अशा वनस्पती आहेत की त्याचा काही ना काही फायदा आहे, औषधी गुणधर्म आहे। तर कुठल्या तरी जाणकार व्यक्तीलाच पकडून तुम्ही ह्या गोष्टी करा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल, नाहीतर तुम्ही स्वतः कराल तर नुकसानच होईल। बघा अशी ही वाट, हे बघा अशी ही वाट आणि वाट करून जावं लागते। आणि मित्रांनो, ही जी वनस्पती आहे ना, करून पाणी वगैरे असते ना त्या परिसरात ती जास्त असते, म्हणजे तिला ओलावा जरा जास्त लागतो। अशा ठिकाणी ही सापडते। हे बघा मित्रांनो, हे कारिंद्याचं झाड वनस्पती, कारिंदा वनस्पती। हे बघा हे किती अशी वाढलेली आहे चारी। आणि हे बघा हे इथे छोटासा वहाळ आहे, आपण वहाळ म्हणतो, नदी आहे बघा। वरून असं पाणी गळते, छोटासा असा धबधबा आहे। हा बघा हा आहे कारिवंदा। तर ही वनस्पती आपल्याला आता शोधायची आहे। आणि असं पाठी हा वहाळ आहे, बघू शकता। नदीच्या किनारी किंवा म्हणजे जिथे पाणी जास्त असते ना त्या ठिकाणी ही वनस्पती सापडते। तर आता बघू आपण इथे किती वनस्पती सापडते। हिचं खूप आयुर्वेदिकामध्ये खूप महत्त्व आहे। हिला कारिवंद असं म्हणतात आमच्या इथे। हे बघा इथे ही भरपूर असं आहे बघा, इथे तुम्हाला स्पष्ट दिसेल। हा बघा हा कारिवंदा, हा बघा हे बघा हे कारिवंदाचं झाड। आता आपण हे काढू होतं। झोरा घालतोय ना पण काल मी लक्ष दिलंय ना तिच्या काळू कुलकुलीत असं गावाकडे कारिंदे तेल आता आपण ही सर्व काढून घेऊ आता। तर मित्रांनो, बऱ्याचपैकी आपण ह्या परिसरामध्ये हा कारिंदा वनस्पती काढली आहे। आणि शाली आत्याने बघा आपल्या गुरांसाठी तारसुद्धा कापून ठेवली, म्हणजे दोन्ही कामं झालीत। चला ना जाऊया आता। कारिंदो काढून झालेला आहे आणि आता आपण मेका काढूया। आणि शाली आत्या पण बघा चार घेऊन चालली आहे। आता आपण मेका काढूया, मेका कुठे भेटतो ते पाहूया। तर मित्रांनो, आता आपण कारिवंदा काढून झालेला आहे आणि आता आपल्याला त्याच्यावर अजून एक वनस्पती लागणार आहे। कुठली लागणार आहे वनस्पती? मक्का मेका। हां, मक्का मेका। हां, तर आत्ताची ही पद्धत आहे मक्का मेका सांगण्याची। तर ती वनस्पती आहे मेका। तर आता शोधून दमलंय बघा आता इथे ह्या साईडला इथे बरीच आहे। तर आता हे तुम्हाला दाखवतो कुठली वनस्पती आहे ती। कुठे आहे बघा हे बघा, ही एक आहे। ही
ही सफेद फुलं फुलली आहेत ती काय? ती नाही खय ह्याच्यावर सफेद फुलली आहेत ना, हां. एका फुलावरसून ओळख करायची मेका. अच्छा. तर मित्रांनो हा बघा, हा जो आहे तो मेका आपल्या आसपासच्या परिसरामध्ये हा सहज उपलब्ध होईल. हा हे बघा, हा मेका. त्याचा उपयोग भारी होता, कारण माणसा देव गावाक देव लोकांक जातच नाही माणसा वरती, हां. त्यांका हे अधरून लागता. अच्छा. म्हणजे ती 13व्या दिवशी, वर्ष श्राद्धा दिवशी त्यांचं म्हाळ घालतात त्या दिवशी ही फुला ह्यो मेका लागतो. मेका लागतो. हां, ह्याची जास्त गरज असते, ह्यो काही भेटत पण नाही. हा इथे आहे तो मेका नाही ना? नाही. अच्छा. हे बघा, ही जी वनस्पती आहे ह्या पण सफेद फुलंच आहेत, पण हा मेका नाही आहे, लक्षात घ्या. ह्यासाठी जाणकारांकडून माहिती घेऊनच औषध तयार करा कुठलंही. आता ह्यो मेका गावला ना आमका, हां त्या कारिंद्यात एवढा जरी टाकलास, हां इतकं टाकलास तरी बस झालो. फक्त काय कारिंद जास्त लागतात, कारण तो थंड असताना म्हणून कारिंद जास्त लागतात. आणि ह्याचा उपयोग म्हणजे ह्याचा औषधात उपयोग म्हणजे कसा, ते केस ना बसतं किंवा ते केस मऊ येतं. कारण आता तेल घातल्याच्या नंतर ना अगदी मऊ जातले केस. आणि ह्याचा पण उपयोग म्हणजे काय, डोक्यात शांत राहता. आता ही वयस्कर आमच्यासारखी माणसं असत, माका आता सांगा 63 वर्षा झाली, आता माझी का 2 वर्षा राहिली 65 वर्षाचा. त्याच्या कारणानं काय ना, असला माझ्याकडे कायम मी तेल काढतोय आणि कायम डोक्यावर ह्या तेल मी घालतोय. म्हणून माझे बघा केस बीस कसे, डोक्या बिक्या शांत, माका कधी ताप नाही, जर नाही, खोकलो नाही, काय नाही. म्हणून ह्या आयुर्वेदिक तेल करूचा असतं आणि त्या वापराचा असतं. तर ही मेका वनस्पती. आता मेका गावलो, हां कारिंदा गावला. त्याच्यात आता ना दासवंतीची फुलं जर गावली तर ती टाकायची. त्याचे देठ काढायचे, हिरवे असतात पाटकडे, ते टाकायचे आणि अशी दोन भाग काढल्यास वाढते. असं असतं का, समजला? ठीक आहे. तर आता आपण जास्वंदीची फुलं काढू. आता जास्वंदीची फुलं ती सहजच मिळतील आपल्याला. मित्रांनो, ज्या सकाळी आपण जो कारिवंदा म्हणून वनस्पती काढली ना, तर त्या भाषेमध्ये आकुपर्णी म्हणतात, हिंदीमध्ये त्याला मुसाकानी म्हणतात आणि काही ठिकाणी उंदीरकानी सुद्धा म्हणतात. तर अशी ही खूप आयुर्वेदिक अशी वनस्पती आहे. आणि त्याच्याचबरोबर आपण मेका तुम्हाला सर्वांना माहीत असेल, तो दाखवलेला सुद्धा आहे आता सकाळी. तर मेक्याची पानंसुद्धा टाकायची आहेत. आणि त्याच्याबरोबर आपल्याला घ्यायचं आहे जास्वंदीचं फूल. आता हे सकाळी काढलेलं त्यामुळे असं बावलेलं आहे, म्हणजे थोडंसं कोमेजलेलं आहे. काही फरक पडत नाही आपल्याला, फक्त याचा औषधी गुणधर्म घ्यायचा आहे. त्याच्या फुलाचं आयुर्वेदिक खूप महत्त्व आहे, खास करून केस वाढीसाठी. 3 वनस्पतीचा आपण वापर करणार आहोत. तर आता आपण पाहू पुढची प्रोसिजर काय आहे ती. तर मित्रांनो, आता शाली आत्याने पूर्ण हा पाला, उंदीरकानीचा जो पाला आहे, म्हणजे आमच्या गावाच्या भाषेमध्ये कारिंदा म्हणतात या वनस्पतीला. तर ह्या कारिंद्याचा पाला काढलेला आहे आपण. बघा, असा थोडासा देठ ठेवायचा आहे. आणि 5 ते 6 जास्वंदीची फुलं घेतली आहेत. आणि ही मेक्याची पानं व्यवस्थित सर्व स्वच्छ धुवून थोडंसं उन्हात वाळवलेलं आहे, थोडंसं पाणी जाण्यासाठी फक्त. आणि आपल्याला हे बघा, हे असं तेल घ्यायचं आहे. हे तेल मार्केटमधलं नाही आहे मित्रांनो, हे आपलं शुद्ध असं शाली आत्याने काढलेलं आहे, घरगुती ना शुद्ध तेल काढलेलं आहे. याच आम्ही आता त्याला ह्याच खोबरेल तेल हे आम्ही गावठी काढलेलं तेल वापरतो. तर मित्रांनो, हे गावठीच तेल तुम्ही वापरा, म्हणजे ह्याचा फरक तुम्हाला नक्कीच चांगला होईल. बाजारी तेल वापरू नका. हे गावठी असेल, कोकणी माणसाकडे कोणाकडे मागा तुम्हाला नक्कीच देईल हे शुद्ध असं खोबरेल तेल. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपण तेल टाकून घेतलं, त्याच्यात टाकायची. तेल असं उकळून घ्यायचं काय. तर मित्रांनो, हे बघा, हे आपण तेल गरम करत ठेवलं आहे. थोडंसं गरम झालं का त्यामध्ये पानं टाकायची आहेत का, मग खाली उतरवायचं आहे. तर आता आपण हे गरम झालेलं आहे तेल, तर ते आपण खाली उतरवू. आता पानं आतमध्ये टाकायची. सर्व टाकलं काय, सर्व टाकायचं.
असं काय बदलणार का याचा हा, कलर? हिरवा होणार. हां हिरवा होणार तेल. उकळायचं नाही ना पूर्ण हे का हे करून, फक्त तेल गरम करून त्यात टाकायचा. बरं. तर मित्रांनो असं हे तेल गरम करून झाल्यानंतर त्यामध्ये ही सर्व वनस्पती आपण टाकलेल्या आहेत. तिन्ही वस्तू टकलेल्या आहेत. उंदीर कांडीची पानं, मेक्याची पानं आणि जास्वंदीची फुलं. हिरवी जाय तिला तेल. आता हे गाळून असं ढवळून ठेवायचं आणि उद्या सकाळी गाळून घ्यायचं. तर आता हे आता तेल कधी होणार आता? हे आता झाला आता का सकाळी गाळलंस काय झाला, सकाळी गाळायचा. सकाळी गाळायचं. माझं असंच हे रात्रभर ठेवून द्यायचं का? हा, ठेवून द्यायचं. म्हणजे झाकून ठेवून द्यायचं आणि सकाळी बाटलीत गाळून घ्यायचा हां. आणि पॅक बंद करून बाटली ठेवायची. अच्छा अच्छा. 2 दिवस ठेवलं हां. का तिसऱ्या दिवसा लाव सुरुवात करायची. आणि कधी लावायचं ते? रात्रीचा लावायचा. 2 दिवसांनी एकदा लावायचा, रात्रचा. अच्छा हां. दिवसाचा आणि नाही याचे फायदे ह्या तेलाचे? हे ह्याच्या फायदे म्हणजे काय, ते केस गळतं, डोक्या शांत येताला, असं त्याचा उपयोग हा. तिथे फुटत केसांका, शांत झोप लागतली, डोक्या वाटतं असा चरबर जाता तर शांत डोक्या होताला, असं त्याचा उपयोग आहे त्याला. तर मित्रांनो आज आपण काही औषधी वनस्पती पाहिल्या ज्या केस गळणे हा महिला वर्गांसाठी विशेष खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तर आपल्या शालेय अत्याने त्यांच्यासाठी खास याचा रामबाण औषध म्हणजे आयुर्वेदिक तेल कशा पद्धतीने बनवायचं ते दाखवलेलं आहे आणि कुठली वनस्पती त्यामध्ये घालायची आपल्याला सविस्तर माहिती सांगितलेली आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघितला असेल अशी मी आशा बाळगतो. आणि तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत यावा कोकण आपलंच असा.